माँ के हात के लड्डू हा शब्द नाही आला. म्हणजे मला असं आलं आईच्या हातचे मोदक. आत्ता कुठे ना माझ्या आणि माझ्या आईचं नातं मैत्रीण फ्रेंडली लेवलवर आत्ता आलेलं आहे. माझं जग हेच आहे की अरे गाढवा तू चड्डी सरळ कर आणि मशीनमध्ये टाक. कसा वागवतो आईला आणि तुमची आई तुम्हाला म्हणते तसाच वागवतोस तुम्हाला. जेनझी जी अख्खी एक जनरेशन आहे तिला एक चांगलं रिप्रेझेंटेशन देऊ शकतो हा विचार नाही आला माझ्या मनामध्ये. भारतातला सगळ्यात जास्त वय असलेला सुपरस्टार आपल्याकडे. 80व्या वर्षी त्यांच्या फिल्मने 30 कोटी बिझनेस केलाय, जो खूप मोठा आहे मराठीसाठी. भरलेल्या घरात सुद्धा इतक्या एकट्या असता आई म्हणून. कारण माझ्या पप्पांबद्दल सेम गोष्ट झाली होती की नंतर जेव्हा त्यांनी विदूषक केला तेव्हा लोकांनी पटकन नाही स्वीकारलं त्यांना. फालतू बोलाल तरी ते चालतं, पण आईने हा प्रश्न विचारलेला फार इरिटेटिंग वाटतो. मराठीमधलं पहिलं ह्युमन नसलेलं सिनेमातलं कॅरेक्टर आहे. सतत असं वाटतं माझ्या मैत्रिणीची आई किती कूल आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही स्केलनी नाही लोकांना सामोरं जाऊ शकत, कधी कधी सोलनी पण तुम्हाला सामोरं जायला लागतं. एक माणूस पत्त्याच्या कॅट मधला पत्ता काढून गळे चिरतो वगैरे, हे इम्पॉसिबल आहे आपल्या इथे लोकांना बिलीव्ह होणं. लांब शूट चाललं तर आपण पायपीट करत येतो कोणीतरी दिसणार आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा इज इट शूटिंग, ओके ओके नो प्रॉब्लेम, आय हॅव टू गो. तो म्हणला अरे युरोपमध्ये शूट होतं, 22च दिवस दिलेले. मी म्हणलं काय, जन्म देते ती बिचारी सगळ्या कळा काढते आणि जन्म दाखल्यावर वडिलांचं नाव लागतं. आजच्या खूप अत्यंत टॅलेंटेड असे जे अभिनेता अभिनेत्री आहेत ते स्टार बनू शकत नाही. नमस्कार, मटाकट्टामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण मटाकट्टावर दरवेळेला वेगवेगळ्या सिनेमांच्या गप्पा मारतो, नाटकांच्या विषयी गप्पा मारतो आणि राऊंड टेबलही आपण मध्यंतरी केलेलं होतं. त्यामुळे छान छान सिनेमाविषयी, नाटकाविषयी गप्पा मारण्याचे स्थान आहे. आज आपल्यासोबत उत्तर या सिनेमाची टीम आलेली आहे. लेखक क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासाठी पदार्पण करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मटा टीमकडून त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छासुद्धा. अभिनय पुन्हा पुन्हा आपल्या ऑफिसला येतो आहे सातत्याने, त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा स्वागत. रेणुकाताई बऱ्याच वर्षांनी ऑफिसला त्यांचं येणं झालं आहे, त्यामुळे आम्ही थोडे नाराजही आहोत. त्यांनी सातत्याने सिनेमे करावे ही आमची इच्छा आहे. आणि ऋतुसुद्धा दुसऱ्यांदा आता यावर्षी आलेली आहे. मठाच्या प्रथेप्रमाणे मी श्रीकांत सरांना विनंती करतो की त्यांनी गणपती आणि पुस्तक देऊन सर्वांचं स्वागत करावं. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अभिनय बेर्डे. पुस्तक नंतर तुम्ही आवर्जून उघडून बघा, वाचलं असेल तर आम्ही एक्सचेंज करून देऊ. आता सक्सेस पार्टीपर्यंत तुम्ही आपापसात एक्सचेंज सुद्धा करू. गप्पांना सुरुवात मला लेखक दिग्दर्शकापासून करायची आहे. क्षितिज, आपण यापूर्वी सुद्धा या प्रश्नावर बोललोय, पण पुन्हा एकदा वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल अगदी विस्तृतपणे. उत्तर आणि ती गोष्टही आईची आहे. आणि आपण जेव्हा मागे बोललेलो तेव्हा सेटवर त्या दिवशी आईसुद्धा हजर होती जेव्हा फर्स्ट क्लॅप दिला गेला तेव्हा. पण ह्या सिनेमा लिहावा, त्यावेळेला पहिला आपला सिनेमा आपण दिग्दर्शित करतोय तेव्हा आईसारखा विषय आपण घ्यावा, तर त्याची नेमकी सुरुवात कुठून झालेली? काय नेमकं असं तुझ्या आयुष्यात किंवा दैनंदिन जीवनात घडलं होतं की तुला वाटलेलं की या गोष्टीवर आपण लिहावं आणि त्याचा पुढे सिनेमासुद्धा करावा? त्याच्या मागे एक छोटीशी खरं तर घटना घडली होती. मी आणि माझा मित्र बसलो होतो आणि आमचा आई स्वयंपाक कसा बनवते ह्याच्यावर विषय चालला होता. आणि तेव्हा बोलता बोलता असं आमचं झालं की आई ज्या रेसिपी करते त्या खरं तर रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजेत, कारण त्या आपल्याला रेप्लिकेट करता येत नाही. आणि मग हळूहळू AIचं एक सगळं पेवायला लागलं की ते सगळ्यांना रिप्लेस करत चाललंय. तर मग असा एक विचार झाला की जगातलं सगळ्यात जुनं नातं आई आणि मुलाचं आणि जगातलं सगळ्यात नवीन तंत्रज्ञान AIचं, यांना एकत्र आणणारी गोष्ट काही आपल्याला करता येते का, हा एक मुद्दा झाला. आणि माझं कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे त्या अँगलनी टेक्नॉलॉजी आत्ता आपल्या आयुष्यात जे जे करत चालली, तर त्याच्या अनुषंगाने असं वाटलं की ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटेल, आई आणि मुलाची. आणि आई हे सगळ्यात गृहीत धरलेलं पण नातं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला वाटतं की रोज काय बोलायची गरज आहे किंवा रोज तिला काय सांगायची गरज आहे किंवा तिने रोज मला शिकवायची काय गरज आहे. पण सगळ्यात जास्त गृहीत धरलेलं नातं हे एका पॉईंटला सगळ्यात जास्त दुर्लक्षित पण असतं. तर त्याला त्याचा एक ऐवज सिनेमॅटिकली देणं पण महत्त्वाचं वाटलं. आणि दुसरं, आपल्याकडे जर बघितलं तर सगळ्यात पहिला गाजलेला सिनेमा श्यामची आई आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये पण आई आहे. मध्ये आई नावाची फिल्म केली होती महेश सरांनी, आय गेस. ती खूप सुंदर फिल्म होती. आत्मविश्वास सारखी फिल्म आली होती. किंवा स्मिता तळवलकरांच्या फिल्ममध्ये ज्या आया होत्या त्या पण खूप इंटरेस्टिंग होत्या. तर मला कायम आई हे खूप इंटरेस्टिंग फेनॉमिना वाटलाय फिल्मसाठी, आणि तो आत्तापर्यंत लार्जली माझ्या कुठल्या फिल्ममध्ये केंद्रस्थानी नाहीये. तर अशा वेळेला वाटलं की आजच्या काळामध्ये अशी एक आई आहे जिचा सगळा झगडा स्वतःच्या मुलाचं लक्ष वेधण्यासाठी चाललंय. कारण तो मोबाईल, स्क्रीन, बाकीच्या गोष्टी त्याच्या एवढ्या आयुष्यात आहेत, आणि ज्या गोष्टी टेम्पररी आहेत त्या त्याला परमनंट वाटतायत, ज्या परमनंट आहेत त्या त्याला टेम्पररी वाटतात. तर त्याच्याशी संवाद साधण्यासाठी ती आणखीन कूल, आणखीन जेन्झी व्हायचा प्रयत्न करते, आणि त्याच्या डोक्यात काहीतरी एक गोष्ट आहे ज्यांनी तो तिच्याशी ते नीट वागतच नाहीये, म्हणजे त्याला तो काहीतरी प्रॉब्लेमच आहे. तर त्यांच्यातलं नातं ह्या सगळ्या AI आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कसं बदलतं, आणि ते आजच्या 2 पिढ्यांचा संवाद सुरू व्हायला कसं कारणीभूत ठरतं, अशी ती गोष्ट आहे. आणि ही गोष्ट सगळ्यात आधी जयंत नारळीकर सरांना आम्ही जाऊन ऐकवली होती, म्हणून मी फिल्मसुद्धा त्यांना डेडिकेट केली आहे. कारण जेव्हा त्यांना ऐकवली तेव्हा त्यांनाही ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि ते म्हणले की हे अजून आपल्या इथे आलेलं नाहीये. मग आमची चर्चा झाली की स्टीव्हन स्पिलबर्गने 90s मध्येच AI नावाची फिल्म केलेली आहे, पण ते म्हटले आपल्या इथे हे यायला अजून वेळ आहे, पण हा विषय खूप चांगला आहे आणि हा हळूहळू आणखीन व्यापक मोठा होत जाणार आहे, त्यामुळे त्याच्यावर काम करायला पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या केम्ब्रिजमधले किस्से पण सांगितले की कोणाला आईचा फोन यायचा, मग लोक कशी प्रँक करायची, मग त्या आईचे किस्से, आईच्या आठवणी, असं एक सगळं आमचं सेशन पण झालं. मी, विनायक पाचलग आणि ते आम्ही 3 जण होतो. सो त्यामुळे एक वाटलं की दिशा बरोबर आहे, विषय बरोबर आहे, टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला थोडी वाट पाहायला लागेल. आणि मग आमचे अमेय पांगारकर म्हणून AI एक्सपर्ट आहेत, ते त्याच्यामध्ये आले, आणि एक प्रॉपर 6 जणांची टीम पूर्ण वेळ सेटवर होती जेव्हा जेव्हा आम्ही AIचं काही सेटवर वापरलं किंवा बनवलं. आणि ह्या 2 मुलांनीही त्याचे क्लासेस केले. सो त्यांनी 3 आठवड्याचा कोर्स केला AIचा, आणि ते प्रॉपर शिकले की ही गोष्ट काय आहे, फिल्ममध्ये त्याचा उपयोग काय आहे, ते कसं वापरायचं. कारण मी म्हटलं की तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्स शिकलाय आणि फिल्ममध्ये AI बोलायचे, तर असं नाही वाटलं पाहिजे की कॉमर्स किंवा आर्ट्सचा पोरगा ते बोलतोय, ते AI MLचा स्टुडंट बोलतोय असंच वाटलं पाहिजे. सो एका लेवलला ती पूर्ण ऑथेंटिक करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या लेवलला असं होतं की तो सिनेमा हिंदीत करायची ऑफर होती. मी ज्या ज्या संस्थांबरोबर काम करतो त्यांनी विषय ऐकल्यानंतर म्हटलं की हे खूप सुंदर आहे, आम्हालाही करायचं आहे, पण मला हे माहिती होतं की मराठीत मी जेवढा तो ऑथेंटिक करू शकेन तेवढा हिंदीत नाही करू शकणार. म्हणजे मी मागेही म्हणलं की ते जास्वंदाचं फुल आपण बुकेत नाही बसवू शकत, तर ते मराठी भाषा मला तशी वाटते की त्याचा जो गोडवा आहे, त्याचे कल्चरल न्युएन्सेस आहेत, त्याची गाणी आहेत, त्याचे पदार्थ आहेत, ते आपल्याला हिंदीत नाही आणता येणार ह्या स्क्रिप्टच्या बाबतीत. म्हणून तो थोडासा एक स्मार्टनेस बाजूला ठेवून सोलचा कॉल घेतला की आपण हे मराठीतच करूया, भले त्याचं बजेट छोटं असेल, स्कोप लिमिटेड असेल, पण मराठी झालं पाहिजे. आणि तिसरं, त्याच्या मागे 5 वर्षाची रायटिंग आणि डिरेक्शनची मेहनत पण आहे, एक धाडस गोळा करणं आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी अक्वायर करणं आहे, की 1 वर्ष आपण दुसरं काही नाही केलं तर आपल्याला दिग्दर्शन करता येईल का. कारण जेव्हा तुम्ही दिग्दर्शक होता तेव्हा तुम्ही परतीचे अनेक दोर कापून पण टाकता. कारण काही लोक असं म्हणतात आता तू काय डिरेक्टर झाला तर तू काही लिहिणार नाहीस किंवा गाणी लिहिणार नाहीस, तर असंही तुमच्या बाबतीत होऊ शकतं. या सगळ्या शक्यतांचा विचार करून ती स्वतःची गोष्ट सांगायला जवळपास 6 ते 7 वर्ष लागली, आणि आता ती उत्तरमधनं समोर येते. जसं तू मगाशी म्हणलं की नायिका सरांना पहिल्यांदा ती गोष्ट ऐकवलीस एक समोरच्याचा प्रेक्षकाचा अंदाज घेण्यासाठी, पण खऱ्या अर्थाने ज्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचणार आहे, की जे प्रेक्षक हा सिनेमा बघणार आहेत, त्या प्रेक्षकाचा खरंच विचार लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून तू सिनेमा रचताना तुझ्या बॅक ऑफ द माइंड होता की नेमकं काय आवडेल, काय आवडू शकत नाही? नाही, मी ह्याचा नाही विचार केला की काय आवडू शकेल, काय आवडू शकणार नाही. मी हा विचार केला की मला हे बघायला कसं वाटेल, आणि मी कायम तो थंबनील पाळतो, की थंब रूल पाळतो, सॉरी, मी कायम तो थंब रूल पाळतो की एखादी गोष्ट जेव्हा मी दाखवतोय तेव्हा मला ती बघायला कितपत आवडते. तर हा सिनेमा डेफिनेटली मला असं वाटला की हा असा बनवूया की हा आपल्याला आपल्या आईला घेऊन बाहेर जायचं निमित्त ठरला पाहिजे. कारण आम्ही लिटरली आता आम्ही सगळीकडे जे कॅम्पेनिंग करतोय त्यात आम्ही एक प्रश्न कॉमन विचारला की तुम्ही तुमच्या आईबरोबर पाहिलेला शेवटचा सिनेमा कुठला. तर तो सिनेमा लोकांचा 10 वर्षापूर्वीचा आहे, 15 वर्षापूर्वीचा आहे, 20 वर्षापूर्वीचा आहे, काही जणांना आठवतही नाहीये. तर असं वाटलं की आपण आईबरोबर काहीतरी सेलिब्रेट करायचं आपल्याकडे निमित्तच नाहीये. आपण फक्त व्हॉट्सअपवर स्टेटस टाकतो मदर्स डे, वुमन्स डेला, पण असं काहीतरी एक फिल्म नाहीये, असं काहीतरी एक सेलिब्रेशन नाहीये की जे आपण तिच्याबरोबर करू शकू. सो मला असं वाटलं ही फिल्म त्या स्पेसमध्ये अगदी परफेक्ट आहे की ती बघितल्यानंतर तुम्हाला आईबद्दल आणखीन 4 गोष्टी खूप चांगल्या समजतील, आणि त्या हेतूनी त्याचं खरं तर सगळं माउंटिंग केलेलं आहे. त्यामुळे मला स्वतःला बघायला काय आवडेल या हेतूनीच ते बनवलेलं आहे. प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकांची आवड निवड किंवा अभिरुची हा मुद्दा त्याच्यात सेकंडरी. रेणुकाताई नमस्कार. नेमका हा सिनेमा तुमच्यापर्यंत कसा आला, आणि ती सिनेमा किंवा ती संहिता वाचल्यानंतर
त्यातला असा कोणता नेमका भाव होता किंवा काही कॅरेक्टर होतं किंवा ती एक गोष्ट होती, प्रसंग होता, जो तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि त्या त्या अनुषंगाने तुम्ही तो पहिला होकार दिला असेल, असं काही घडलेलं? हा चित्रपट क्षितिजने मला मेसेज टाकला होता एक फोनवर की मी एक असा चित्रपट लिहिलेला आहे आणि मला वाचून दाखवायला आवडेल. आणि मी लगेचच आम्ही मग ते माझ्या घरी आला होता क्षितिज वाचून दाखवायला. आणि मला ती एकंदरीतच पटकथा खूपच आवडली. आणि त्याच्यातलं म्हणजे मला ज्या पात्रासाठी तो विचारत होता, त्या पात्राच्या अनुषंगाने मी ती ऐकलीच नाही आधी. म्हणजे मी एक प्रेक्षक म्हणूनच ती पटकथा ऐकली आणि मला ती खरंच खूपच आवडली. त्यांनी लिहिले फार आहेच, तो संवेदनशील आहे त्यामुळे. पण एक आई म्हणून, आई झाल्यानंतर ज्या ज्या जाणीवा आहेत आणि ज्या आधी नव्हत्या, एक अभिनेत्री म्हणून आपण काही कामं करतो. म्हणजे त्यावेळेला आईचं काम, जर मी आई झाले नसते आणि आईचं काम आलं असतं तर मी केलंच असतं आईचं काम. पण एक आई झाल्यानंतरची जी एक रिलेटेबिलिटी आहे ह्या विषयाबरोबर, त्याच्यामुळे ती मला अजून प्रकर्षाने जाणवलं की ह्याचा भाग मला व्हायचा आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आईबद्दल पण विचार करतो तेव्हा असं वाटतं की आपण किती गृहीत धरलं आहे, आपण किती परत दिलं आहे, आपण ते ऋण कधीच परत फेडू शकत नाही. ह्या गोष्टी जसजसं वय वाढत जातं तसतसं ते अजून प्रकर्षाने जाणवतं की अरे चा, म्हणजे आपण आधी जे काही फिरत होतं की आपल्याला सगळंच माहीत आहे, तर तसं नसून आईलाच माहीत होतं ते तेव्हाही आजही. आपण आई झाल्यानंतर सुद्धा आजीला जास्त कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या अनुभवातून मला असं वाटलं की हे चित्रपट करणं फार महत्त्वाचं आहे. ऑल्सो कारण त्याच्यात जो संवाद आहे किंवा संवाद नाही आहे, ते जे काही आहे ना, नात्याचं जे काय आजच्या काळाचं झालं आहे, मुलं आणि पालक, आणि तंत्रज्ञानामुळे ती जी काय म्हणजे गॅप आहे ती इतकी वाढली आहे. जर पालक स्वतःला अपडेट करत नाहीत तर मग ती फारच मोठी दरी होते. त्यामुळे ती पार कशी करायची ते पालकांना कळतच नाही की आपण सुसंवाद कसा साधायचा. तर मला वाटतं की ती म्हणजे काही घरांमध्ये तरी हे चित्रपट पाहिल्यानंतर तो संवाद सुरू होईल कदाचित, किंवा त्यांना ते कळेल की कुठून सुरुवात करायची, काय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते परत परत जरी विचारले गेले तरीही ते किती महत्त्वाचे आहेत हे म्हणजे मुलांना कळेल कदाचित हा चित्रपट पाहून. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जगतो, त्याच्याबद्दल आपण खूप फार असा विचार करत नसतो. पण आपण एका 2.5 तासाच्या एकदम चित्रपटात जेव्हा ते बघतो तेव्हा आपल्या नात्यासंबंधांमध्ये जे फरक घडतात ते मला अपेक्षित आहेत. त्यामुळे ते त्याच वेळेला त्यांनी इतकं सुंदर नरेशन दिलं होतं, तर मला सगळं तो चित्रपटच दिसला. आणि मला असं वाटलं की अरे, हे काहीतरी खूप छान त्यांनी लिहिलं आहे आणि त्याचा भाग होणं म्हणजे माझं भाग्यच आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की प्रेक्षक म्हणून तो तुम्ही सिनेमा पहिल्यांदा ऐकलात किंवा तो तुम्हाला आवडला, पण तुमच्यात सुद्धा दिग्दर्शिका आहे. हो. तर त्या दिग्दर्शिकेला नेमकं त्यातलं काय भावलं किंवा काय नेमकं जास्त हॉन्ट केलं? मला असं वाटतं की चित्रपट हे माध्यमच दिग्दर्शकाचं असतं. म्हणजे लेखन हा एक पाया आहे, मग त्याच्यानंतर जे काही रंग भरतो तो दिग्दर्शकच भरतो. आणि ते लकीली हीच आई होती ती. म्हणजे लेखक पण हाच आणि दिग्दर्शक पण हाच, आणि त्याचा एक खूप मोठा फायदा होतो सगळ्याच अभिनेत्यांना. पण मी तुला खरं सांगते की एक दिग्दर्शक म्हणून मी कमी बघते. जर मला अभिनेत्री म्हणून कोणीतरी चित्रपट ऐकून दाखवत असेल ना, तर मग मी दिग्दर्शक म्हणून त्याचा विचार नाही करत. आणि ते मला वाटतं माझ्या अभिनेत्री असण्याच्या प्रक्रियेत तो मला दिग्दर्शक नको असतो. कारण मला जे काय म्हणायचं आहे प्रेक्षकांबरोबर ते मी लिहीन आणि ते मी दिग्दर्शित करेन. पण हे त्याचं विजन कसं आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन साकारायचं आहे, त्यामध्ये मला जास्त रस असतो. त्यामुळे मी पूर्णपणे एक समर्पित अभिनेत्री आहे असं म्हणेन की ह्याला ज्या पद्धतीची उमा भालेराव हवी आहे ह्या चित्रपटात, त्याच्या अनुषंगाने जितकं आपण जास्त समरसून काम करू शकतो
तितकं करायचं, ही दिस इज माय ड्युटी असं मी मानते. तर मी ॲक्च्युली दिग्दर्शक घरी सोडून येते. मी नाही विचार करत एक दिग्दर्शक म्हणून. कारण मला असं वाटतं की अनेकदा मी पाहिलेत असे दिग्दर्शक दिग्दर्शक त्यांच्या आतला दिग्दर्शक घरी सोडून येऊ शकत नाहीत. आणि मग त्याच्यामधून एक कलह निर्माण होतो, कारण तुम्ही नेहमी असंतुष्ट असता आणि त्या प्रक्रियेत मला म्हणजे मजा नाही येत. तर मला इनफॅक्ट मला ह्याच्यात मजा आहे की बाबा मी एक उमा भालेराव ऐकून मला असं वाटलं की असं असं एक जनरल एक एक आपण त्याचा काय म्हणतो एक बॅकग्राऊंड असं असेल, अशी दिसेल, असं बोलेल, असं आपण योजतो मनात. त्याच्यानंतर सेटवर गेल्यानंतर क्षितिजकडून काही वेगळ्या अपेक्षा, रीडिंगमध्ये काही वेगळ्या अपेक्षा, मग त्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करायच्या, ह्यात मला खूप जास्त मजा येते अभिनेत्री म्हणून. त्यामुळे खरंच मी दिग्दर्शक म्हणून कमी विचार करते. मी चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच विचार करेन दिग्दर्शक म्हणून. अभिनय, यापूर्वी मगाशी तू बोललेलास आपण मागे बोलताना की आता मी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या भूमिका निवडण्याचा किंवा स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मला वेगवेगळं काम चांगलं करता येईल, मग ती जरी छोटी भूमिका असली तरी चालेल. या सिनेमाबाबत ज्या काही आमच्या गोष्टी कानावर आल्या की अनेक कलाकारांवर किंवा 2-3 कलाकारांनंतर ती भूमिका तुझ्यापर्यंत आली आहे, तर ती स्वीकारताना त्या भूमिकेचं बॅगेज असेल किंवा किंवा कोणी नाकारलं असेल, कोणाला काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे करता आली नसेल, तो योगायोग तुझ्यापर्यंत तो जुळून आला. पण ही भूमिका स्वीकारताना तुझ्या मनात नेमकं काय होतं? एक सराउंडिंग एक अभिनेता म्हणून तुला वेगळं स्थान निर्माण करण्यासाठीचं. मुळात मला असं वाटत नाही की मी या भूमिकेला किंवा मी या स्क्रिप्टला निवडलं. स्क्रिप्टने आणि भूमिकेने मला निवडलं. मला प्रामाणिकपणे असं वाटतं. माझा क्षितिज सरांवरती पूर्णपणे भरोसा होता. त्यामुळे ते जर म्हणाले असते उद्या ये सेटवर शूटिंग करतो, पण तरी मी तसंच गेलो असतो. इतका मला विश्वास आहे त्यांच्यावरती. सो ही एकतर मेजर कारण निवडायची भूमिका की आपण जेव्हा नवीन नवीन सुरुवात होत असते आपली इंडस्ट्रीमध्ये एक ॲक्टर म्हणून, त्यावेळेला आपले खूप स्वप्न असतात की मला अशा प्रकारची भूमिका करायची आहे, मला हा जॉनरा एक्सप्लोर करायचा आहे, असं खूप मनात असतं. आणि माझ्या मनातही ऑब्व्हियसली खूप होतं, मला हॉरर करायचं आहे, थ्रिलर करायचं आहे, ॲक्शन करायचं आहे, ॲक्शन कॉमेडी करायचं आहे, असं सगळं मनात येऊन गेलं होतं. पण अशा प्रकारचा जॉनरा कधी म्हणजे डोक्यात आला नाही माझ्या की आपण ही स्पेस पण एक्सप्लोर करू शकतो, आपण ह्यात पण काहीतरी इंटरेस्टिंग देऊन जाऊ शकतो. आपण त्या जेनझी जी अख्खी एक जनरेशन आहे तिला एक चांगलं रिप्रेझेंटेशन देऊ शकतो, हा विचार नाही आला माझ्या मनामध्ये. कारण त्यांच्यासाठी त्यांचं असं पूर्णपणे काय बनलं गेलेलं नाही आहे. ते अजूनही नॉस्टॅल्जियामध्येच रमतायत. पण त्यांचं काय आहे, त्यांचे कुठले सिनेमे आहेत? एक जनरेशन आहे जिथं दिलजात आहे, एक जनरेशन आहे जिथं वेकअप सेड आहे, पण जेनझीचा असा जेनझी असणारा सिनेमे खूप कमी आहेत. सो त्यामुळे मला अशा सिनेमाचा भाग व्हायचं होतं जो एक जनरेशन डिफाईन करेल आणि ज्याबरोबर एक सुंदर कथानक लोकांसमोर आणेल आणि मला काहीतरी वेगळं करायला मिळेल, जे मी जे नॉर्मली प्ले करत आलोय त्याच्या अगेन्स्ट प्ले करता येईल. मला हे मला खूप करायची इच्छा होती आणि त्यामुळे हेच वय आता सतत एक्सपेरिमेंट करत राहायचं. जोपर्यंत आपली छाप बसत नाही, जोपर्यंत आपली स्टाईल एक लोकांसमोर येते, तोपर्यंत वेगळं करत राहायचं. त्यामुळे मला ते करावंसं वाटलं आणि अगेन जसं मी आधी पण सांगितलं की स्क्रिप्टनी मला निवडलंय पूर्णपणे, मी नाही निवडलंय स्क्रिप्टला. पण अशी एक आपली विशिष्ट स्टाईल तयार व्हावी असा तू विचार करतोस? नाही करत. ॲक्च्युली काय ना, ती डबल एज स्वॉर्ड आहे की ती आता आपली विशेष एक स्टाईल निर्माण झाली की मग लोक तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये सतत बघण्याची अपेक्षा करतात आणि वेगळं जेव्हा तुम्ही काहीतरी देतात, डिलिव्हर करता, तेव्हा ते पटकन एक्सेप्ट करत नाहीत. सो त्यामुळे माझं ठाम मत आहे की मला वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करत राहणं गरजेचं आहे. जे अनेक कलाकारांनी केलेलं आहे की ते स्टार्स पण आहेत, पण ते स्टार ॲक्टर आहेत. सो मला पण त्या झोनमध्ये जायचं आहे की मला ठीक आहे लोकप्रियता आहे, पण मी विविध प्रकारच्या भूमिका करून ती मिळवायची आहे. एका साच्यात अडकून नाही मिळवायची आहे. कारण मी आज रोमॅन्टिक हिरो आहे, मी आज कॉलेज गोईंग बॉय आहे. पुढच्या 5-10 वर्षात मी तसं दिसणारच नाही. दिसत जरी असलो ते करणं चुकीचं ठरेल, कारण मग अनेक मुलं आहेत नवीन, मग त्यांच्यासाठी एज अप्रोप्रिएट कास्टिंग होणारच नाही मग. सो त्यामुळे मला सतत प्रत्येक माझ्या आयुष्याच्या करिअरच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, जे माझ्या एजच्या जवळ जातील आणि ज्याच्यामुळे लोक जेव्हा थिएटरमध्ये जातील तेव्हा लोकांची मनात अशी भावना पाहिजे की अरे हा आज काय नवीन करणार आहे.
ही भावना पाहिजे लोकांच्या मनात. कारण माझ्या पप्पांबद्दल सेम गोष्ट झाली होती, की नंतर जेव्हा त्यांनी विदूषक केला तेव्हा लोकांनी पटकन नाही स्वीकारलं त्यांना. कारण खूप मोठं कॅलिबर होतं. खूप काहीतरी वेगळं देण्याचा त्यांचा हेतू होता. पण लोकांनी पटकन ते एक्सेप्ट नाही केलं. सो त्यामुळे मला ती एक काय म्हणतो आपण एका इमेजचं मला एका इमेज मला नाही ठेवायची आहे स्वतःची. कारण ती शेवटी माझ्यावरतीच भारी पडणार. मला तेच काम करावं लागणार. मग मला त्याचाच कंटाळा येणार. सो इट इज बेटर की मी जितकं वेगवेगळं काम मला करता येईल तितकं मला करता आलं पाहिजे. या एका वर्षात अज्जीबाई जोरातमध्ये मी 10 वर्षाचा मुलगा आहे. दशावतारमध्ये मी मंत्र्याचा बिघडलेला स्पॉइल्ड ब्रॅट आहे आणि उत्तरमध्ये एक वेगळी भूमिका आहे. सो 3 मला वेगळं काहीतरी करता आलेलं आहे, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. ऋता, जसं आम्ही टीजरमध्ये बघितलं तेव्हा रेणुकाताई आणि अभिनयच्या जे आई मुलाचं नातं आहे त्याचं एक वेगळं कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्याचबरोबर तुमच्या दोघांचं जे कॅरेक्टर त्याचं पूर्ण टोकाची भूमिका आहे. मग ते प्रेमळही आहे आणि मग ते एकमेकांना आदळआपट करून 2 टोकाला निघून जाण्याचे पण तसे सीन्स आहेत. अशा प्रकारे एखाद्या मेन कथानकाला किंवा मेन कॅरेक्टरला आपण सपोर्ट करतो आणि ती भूमिका आपण निभावतो आहे किंवा यापुढे निभावली आहे, तर ती भूमिका स्वीकारण्यामागचं तुझं कारण काय होतं? एक तर गोष्ट पोचली पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी आपणच मेन कॅरेक्टर असावं असं मला वाटत नाही. कारण म्हणजे मी हे कायमच म्हणते की फक्त ॲक्टरला सगळं क्रेडिट मिळतं, पण त्याच्यामागे इट टेक्स अ विलेज फॉर दॅट ॲक्टर किंवा ते कॅरेक्टर उभं राहणं. तर मुळातच मला गोष्ट म्हणजे सो उत्तर तुम्ही बघाल ना तर तुमच्या लक्षात म्हणजे आय बिलीव्ह अ लॉट ह्याच्यात की आत्ता कुठे ना माझ्या आणि माझ्या आईचं नातं मैत्रीण फ्रेंडली लेवलवर आत्ता आलेलं आहे किंवा मी आत्ता कुठे ते एक्सेप्ट केलं आहे की आई खूप लेटर फेजमध्ये ती माझी आई आहे, पण त्याच्या आधी एक बाई आणि एक ह्युमन आहे. सो मला आणि आपल्या फिल्मचा म्हणजे उत्तरचं वन लाईनर ती आहे. म्हणजे आई ही व्यक्ती आहे जिला आपण सगळ्यात जास्त ग्रँटेड धरतो, पण तिचीही काहीतरी गोष्ट असेल. तिचे जसं रेणुका म्हणाल्या ना की प्रत्येक वेळी सगळं बोललंच पाहिजे असं नाही आहे. काही गोष्टी अनसेड असतात आणि त्या पोचल्या पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटलं की ही फिल्म पोचली पाहिजे. म्हणून आणि तुम्ही फिल्म बघाल तर कळेल की लाईक यू सेड खूप शेड्स आहेत. म्हणजे स्क्रीन टाईम जरी कमी असला तरी काय ताकदीचे सीन्स मला वाटेला आलेत हे तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. आणि आय एम जस्ट ग्लॅड की एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आई आणि निनादच्या रिलेशनशिपला. आणि ते कुठेतरी असं वाटत ना की म्हणजे मला सतत असं वाटतं की द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. हे सतत आपण सगळ्या बाबतीत आपलं कंपॅरिझन होत असतं. कंपॅरिझन असं नाही, पण आता बेसिक स्कूलमध्ये पण मला सतत असं वाटतं माझ्या मैत्रिणीची आई किती कूल आहे आणि तिला वाटायचं माझी आई किती कूल आहेत. तर बेसिक मी एक्सचेंज हे इतकं म्हणजे इतका रिलेटेबल कॉन्टेंट आहे ना. म्हणजे मी आत्ता असे कॉन्टेंट करायचा प्रयत्न करते ज्याला मी रेझोनेट करते आणि जे मला असं वाटतं की जेन्युइनली हे पोचलं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे किंवा हा इंटेंट पोचला पाहिजे. सो इट डझंट मॅटर की म्हणजे सपोर्टिंग आहे किंवा कमी काम आहे. आणि आपण असे खूप ॲक्टर्स बघितले ज्यांचं स्क्रीन टाईम इट डझंट मॅटर. ते सीन येतात, ते करून जातात आणि लक्षात राहतात ते. त्यामुळे आय बिलीव्ह अ लॉट इन दॅट आणि आय एम जस्ट ग्लॅड. इनफॅक्ट मला याचा आनंद आहे की थँक गॉड शिप्रा तेवढीच आहे, कारण ती तेवढीच म्हणजे इम्पॉर्टंट आहे आणि तेवढीच गरजेची. मला त्याच्यापेक्षा जास्त नकोच होतं, म्हणजे नाही. कारण गोष्ट त्या दोघांची म्हणजे आय फील की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ह्या जागी मला थांबायचं आहे पण निघायचं कधी हेही कळलं पाहिजे, जे शिप्राला करेक्ट कळतं, जे मला असं वाटतं की खूपच खरं आहे. आणि सो म्हणून आय फील की आणि ऑल्सो क्षितिज म्हणजे ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. त्यांचं लिखाण मला प्रचंड आवडतं आणि आत्तापर्यंत असं प्रत्येक वेळी झालेलं आहे की त्यांनी माझं काम बघून किंवा कारण ते मला खूप आधीपासून ओळखतात. म्हणजे इट्स बीन 2012 पासून आम्ही ओळखतो एकमेकांना. तर त्यांनी माझी जर्नी ॲक्च्युली बघितली आहे फ्रॉम दुर्वा. तर त्यांची पहिली फिल्म आहे आणि त्यांनी विचारलं की असं असं आहे, तर मग देअर वॉज नो क्वेश्चन की मी त्यांना नाही म्हणेन. सो या मगाशी तू उल्लेख केलास की ही फिल्म हिंदीत करण्याची पण तुला संधी होती. एक कॉन्फ्लिक्ट नेहमी होतो, म्हणजे मराठी चित्रपट आहे, मराठी चित्रपटाला मार्केट नसतं, मराठी चित्रपटाचं म्हणजे
म्हणजे मी जेव्हा शिकत होतो, जेव्हा मी फिल्म अप्रिसिएशन वगैरे शिकत होतो, तेव्हा आम्हाला सांगायचं की चित्रपटाची भाषा ही कॅमेरा असते. बरोबर. की चित्रपट हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलतो. पण मग जेव्हा ऍक्च्युअल काम करायला लागलो तेव्हा कळलं की अरे नाही, चित्रपट मराठी पण असतो, इंग्लिश पण असतो, हिंदी पण असतो. तू जी फिल्म घेऊन येतोस ते इमोशन खूप युनिव्हर्सल आहे. म्हणजे आई मुलाचं नातं कुठेही गेलं तरी हे असंच असतं. बरोबर. म्हणजे ट्रेवर नोवा त्याच्या आईबद्दल बोलतो तेव्हा पण तो तेवढ्याच करेक्ट. प्रभावीपणे बोलतो. एक्झॅक्टली. तर अशा वेळी तू हा चित्रपट करताना भाषेच्या मर्यादा मानतोस का, हा पहिला प्रश्न. आणि नशील मानत तर मग हिंदीत का नाही, असं काय नाही? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि हा ॲक्च्युली याचा लेयर एक असा आहे की भाषेच्या मर्यादा मी डेफिनेटली मानत नाही, पण मी माझी व्यक्त व्हायची मर्यादा मानतो. म्हणजे मला व्यक्त कुठल्या भाषेत होता येतं हे मला माहिती आहे. आणि जेव्हा ही गोष्ट सुचली तेव्हा मला माँ के हात के लड्डू हा शब्द नाही आला. म्हणजे मला असं आलं आईच्या हातचे मोदक. तर मग मी म्हटलं जर आईच्या हातचे मोदक हे आपल्याला दिसलंय पहिलं चित्र किंवा हे आठवलंय तर त्याचा अर्थ त्याचं कॉलिंग मराठी आहे एक. आणि दुसरं आता तू बघितलंस तर जगभर हाच आहे की तुम्ही तुमच्या भाषेत, तुमच्या लोकल संस्कृतीमध्ये, तुमच्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीमध्ये तुमची गोष्ट सांगा. ते नका सांगू जे ॲक्च्युली 50 ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आता हीच फिल्म मी कुठेतरी लुधियानाला सेट केली की कोणीतरी हिंदीतली स्टार मिळाली म्हणून, तर मी माझं अख्खं स्वत्वच गमावून बसेन त्या सिनेमातलं की बेटा परोठे खाये की नाही, तुझी कॉलेज कब जाओगे. तर मला असं की बरोबर आहे तिथेही होईल हे, पण माझं ते जग नाहीये. माझं जग हेच आहे की अरे गाढवा तू चड्डी सरळ कर आणि मशीनमध्ये टाक. तर मला असं वाटलं की ते उपरं असण्यापेक्षा ते आपलं असणं हा एक सगळ्यात पहिला त्याचा भाव. आणि दुसरं मी म्हणलं तसं मला ना, मी रेणुकाताईच्या एक्झिस्टन्सवर या फिल्ममधल्या इतका सोल्ड आउट होतो ना की मला असं वाटत होतं की मी दुसऱ्या कुणालाही ते अप्रोच केलं, म्हणजे कोणाही हिंदीतल्या ॲक्टर्सला जरी अप्रोच केलं तरी मला हे माहिती होतं की ती एक स्टार व्हॅल्यू येऊन ती व्यक्ती आपला रोल करेल. ती व्यक्ती ते कॅरेक्टर होऊ शकणार नाही या फिल्मच्या बाबतीमध्ये. तुम्हाला फिल्म बघितल्यावर ते कळेल. त्यामुळे ना मी इतका त्याची भाषा आणि त्याची आई या दोन गोष्टीबद्दल मी इतका कन्व्हिन्स होतो की मला काही झालं तरी ते मी बदलू शकणार नव्हतो एक. आणि दुसरं आता असं झालंय की आम्ही जो ट्रेलरला टाकलाय सबटायटल सकट त्याला अमराठी लोकांचाही तितकाच प्रतिसाद आहे. सो आपले गुजराती पॉकेट्समधले, हिंदी पॉकेट्समधले ही सगळी लोक ते बघून त्यांना खालची वाक्य त्यांना रिलेट होतात. अरे हां, हे हमारे घर में भी ऐसा ही होता है, हम लोग जाएंगे देखने. तर मला असं वाटतं की त्या युनिव्हर्सल लँग्वेजला तशी मराठीची आडकाठी होत नाहीये. आता तर पुढे जाऊन अशी टेक्नॉलॉजी येते की प्रत्येक भाषेत सिनेमा ऑटोमॅटिकली लिपसिंक होईल. मी त्याच्यावर काम आता चालू आहे. तर 1-2 वर्षात जर ते झालं तर मग हा मुद्दा अगदीच उत्तम रित्या सॉल्व्ह होईल की तुम्ही तुमच्या लोकल भाषेत करा, तो ग्लोबली त्या त्या भाषेमध्ये पोहोचेल. पण याचं मूळ हे की मला व्यक्त व्हायची भाषा ह्या सिनेमाच्या बाबतीत मराठी असल्यामुळे मला असं वाटलं की तो मराठीतच असला पाहिजे. आणि दुसरं, आपल्याकडे काही नाही म्हणलं मराठी सिनेमाला तरी मला कायम ना एवढे मोठे हिंदी सिनेमे येत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी छोटीशी पिटुकली समजली जाणारी हिंदी फिल्म करूया, यापेक्षा ज्या मराठी सिनेमाला आशय घनतेची एवढी मोठी परंपरा आहे आणि ज्याच्यामध्ये आपलं एक छोटंसं का होईना कॉन्ट्रीब्युशन आहे की आपण डबल सीट केलाय, धुराळा केलाय, फास्टरपणे केलाय, तर मला स्वतःला असं वाटलं की आपण का नाही मराठीत अजून एक आजचा सिनेमा करायचा आणि आपण त्या लिनियेजचा भाग होऊ. कारण हिंदीमध्ये मी कमिशन काम करतोच आहे, ते येतच आहे, त्याचा स्केल्स मोठे आहेतच, पण प्रत्येक वेळेला तुम्ही स्केलनी नाही लोकांना सामोरं जाऊ शकत, कधी कधी सोलनी पण तुम्हाला सामोरं जायला लागतं. तर तसा हा म्हणजे त्याचा काउंटर पार्ट हा आहे. त्यामुळे असं वाटलं की हे मराठीतच करूया. मराठीच्या पटलावर वारंवार हा विषय येतो की कॅरेक्टर आणि स्टार या दोघांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट्स आहे आपल्याकडे, ते वारंवार का चर्चेलं जातं आणि ते त्याचं उत्तर नाहीच आहे का? मग ते आपल्याकडे स्टार नसणारच आहे का, किंवा नाही आपल्याकडे ओव्हर पॉवर कॅरेक्टरच राहणार आहे का? नाही असं नाहीये. मला असं वाटतं स्टार ही एक कपॅसिटी आहे आणि स्टार ही कपॅसिटी बिल्डअप व्हायला एक काळ जायला लागतो. आपल्याकडे जर तू बघितलंस तर दादा कोंडके भारतातले त्यावेळेचे सगळ्यात मोठे स्टार मराठीमध्ये होते. लक्ष्मीकांत सर होते, अशोक सराफ होते, हे आहेच. मला ऑनेस्टली असं वाटतं की तेवढा काळ, तेवढं ब्रीडिंग ग्राउंड या मुलांना दिलं पाहिजे, तेवढे सिनेमे दिले पाहिजेत. एक फॉलोईंग डेव्हलप व्हायला आज त्या माणसाचे 4-5 सिनेमे यायला लागतात. दुलकर सलमानचं फॉलोईंग डेव्हलप व्हायला 5-6 सिनेमे यायला लागले एकामागून एक चांगले. त्यामुळे स्टार घडवण्याची जबाबदारी ही मेकर्सची, ही स्टारची जबाबदारीच नाहीये. जोपर्यंत चांगले मेकर्स त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करत राहतील ना, तोवर त्यांची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढत राहील. म्हणजे आता साधी गोष्ट, तू प्रतीक गांधीचं उदाहरण घे. प्रतीक गांधींनी स्कॅमच्या आधी केल्या होत्या की गुजराती फिल्म्स,
त्यातल्या काही चालल्या, काही नाही चालल्या, तो नाटकही करत होता. पण एक स्कॅम आलं कारण तो 10 वर्ष अनेक दिग्दर्शकांबरोबर काम करत राहिला. समबडी चोज हिम की तू इथपर्यंत आता आलायस तर तू स्कॅममध्ये एक टायटल रोल कर अँड देन द साईड फ्लिप्ड, म्हणजे मग सगळं आयुष्य बदललं. तसे मराठीमध्ये तेवढेच चांगले अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत. मला असं वाटतं त्या संधीला येईपर्यंत एक थोडा वेळ द्यायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ती संधी मिळाल्यानंतर ती टिकवण्याची जबाबदारी पण त्यांची आहे. म्हणजे लोकांनी एक बँकेबिलिटी तुमची आता तयार केली आहे, तर तुम्ही सिनेमातही दिसताय, नाटकातही दिसताय, सिरियलमध्येही दिसताय, ह्याच्यातही दिसताय. हे ॲट अ टाइम होणं टाळू शकता. जेव्हा तुम्ही त्या लीगला जाता तेव्हा मग तुम्ही म्हणू शकता की मी वर्षातनं 2दाच दिसणार आहे आणि मी या रूपात दिसणार आहे. मग लोक त्या रूपाची तुमच्या वाट बघतील. म्हणजे आज तू दिलीप काकांचंच उदाहरण घे. दिलीप काका जेव्हा दशावतारमध्ये आले, पहिलं पोस्टर आलं, वाय एव्हरीवन वॉज सो किक्ड अबाउट इट. कारण लोकांनी त्यांना पाहिलंच नव्हतं. लोकांची ती भूक लागली होती लोकांना की आम्हाला दाखवा, आम्हाला यांना बघायचंय. सो आज आपल्याकडे बघायला गेलं तर आपल्याकडे भारतातला सगळ्यात जास्त वय असलेला सुपरस्टार आपल्याकडे, दॅट इज दिलीप काका. म्हणजे 80व्या वर्षी त्यांच्या फिल्मने आज 30 कोटी बिझनेस केलाय, जो खूप मोठा आहे मराठीसाठी. तर मला असं वाटतं ते कल्टिवेट करणं हे गरजेचं आहे. हा, या विषयाबद्दल मला जरा एक वेगळ्या पद्धतीने माझा एक विचार आहे की आपण स्टार्स कोणाला म्हणतो, आपल्या आयुष्यातले कोण आहेत स्टार्स. तर ते साधारण 30 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जे लोक आले ह्या इंडस्ट्रीमध्ये ते स्टार्स आहेत. ते का स्टार्स आहेत आणि का ते ॲक्टर्सपेक्षा वेगळे आहेत आणि का आजच्या खूप अत्यंत टॅलेंटेड असे जे अभिनेता अभिनेत्री आहेत ते स्टार बनू शकत नाहीत. कारण आपल्या आयुष्यातलं संगीत आणि नाच गेलेलं आहे. आपण ज्या पद्धतीचे विषय आणि ज्या पद्धतीचं टेकिंग किंवा रिअलिझम ज्या कथांचं आता आलेलं आहे आपल्या कथांमध्ये, त्याच्यामध्ये ते स्टार ओरिएंटेड नाहीच आहेत. आपण म्हणजे फार रेअरली असं बघतो की बाबा सनी देओल हे हँडपंप घेतो आणि कितीतरी लोकांना एक पूर्ण आर्मीला मारू शकतो. दॅट्स अ क्वालिटी ऑफ अ स्टार. ते एक ॲक्टर नाही करू शकत, कारण ॲक्टर रिअलिझमकडे गेलेला माणूस असतो. त्यामुळे हल्लीचे कितीही टॅलेंटेड असले तरीही ते स्टार नाही होऊ शकत, कारण आपल्या चित्रपटांचं स्टाईलच कम्प्लिटली बदललेलं आहे. आपण पूर्वीचे स्टार राजेंद्र कुमार वगैरे, म्हणजे कधी कधी त्यांच्या भूमिका आपल्याला आठवत नाहीत, पण त्यांचं जे काय संगीत, गाणी आणि त्यांचे एक विशिष्ट प्रकारचा नाच, तो सगळ्याच फिल्ममध्ये त्यांनी तसा केला तरी चालायचा. दॅट मेक्स अ स्टार. आणि एक मला असं पण वाटतं की अतिशयोक्ती आपल्या संस्कृतीत नसल्याचा पण तो मुद्दा आहे. म्हणजे साऊथमध्ये तुम्ही बघितलं तर अतिशयोक्ती हा त्यांचा एक संस्कृतीचा भाग आहे, की एक माणूस पत्त्याच्या कॅडमधला पत्ता काढून गळे चिरतो वगैरे. हे हे इम्पॉसिबल आहे आपल्या इथे लोकांना बिलीव्ह होणं. तर त्यामुळे आपली संस्कृती, जसं ते रणवीर बरा त्यादिवशी म्हणलं ना, की सटल संस्कृती, आपली जी संस्कृती आहे की आपण स्वतःला प्रमोट करत नाही, आपण थोडे मागे राहतो, आपण थोडेसे असं असतो की हा हे रिअलिस्टिक आहे तेवढंच ठेवा. तर आपला मूळ डीएनएच तो आहे. आता त्याच्यात ही तारेवरची कसरत आहे की त्याच्यात तुम्हाला स्टार पण जन्माला घालायचा आहे, त्यात तुम्हाला त्याला बँकेबल पण करायचं आहे, प्लस तुमचं म्हणणं आहे की त्यांनी वेगवेगळ्या माध्यमात काम पण करू नये, प्लस त्याला घरही चालवायचं आहे. म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. एक्झॅक्टली. आय थिंक पण एक मला वाटतं तो बॅलन्स आपण ठेवून निश्चित चांगल्या संधी तयार करू शकतो पोटेन्शियली चांगल्या ॲक्टर्सना, जेणेकरून त्यांच्याबद्दलची उत्सुकता आणखीन वाढेल आणि त्याचं रूपांतर बँकेबिलिटीत होईल. मला विचारायचंय की तुम्ही आता या चित्रपटात आईची भूमिका करताय, जी आपल्या मुलाशी कनेक्ट व्हायचा किंवा जोडलं जायचा प्रयत्न करते इमोशनली आणि सगळ्याच पातळीवर. तुम्ही स्वतः 2 मुलांच्या आई आहात. हो ना. हे वाचताना, ही स्क्रिप्ट वाचताना किंवा हे नरेशन ऐकताना कधीतरी अरे हे माझीच गोष्ट आहे असं झालं होतं का? अरे प्रचंड प्रचंड प्रमाणात. आणि मग ही फिल्म केल्यानंतर काही बदललं का? नाही, मी म्हणेन की फिल्म करायच्या आधीच थोडंसं माझ्या आयुष्यातली मुलांचा आणि माझा संवाद बदलला होता, लकीली. पण ती एक खूप मोठा असा काळ होता जिथे आमच्यातला संवाद अजिबातच नव्हता आणि खूप तुटक होता. आणि मला खूप भीती वाटायची त्यावेळेला, कारण माझ्या आणि माझ्या आईमध्ये इतका संवाद होता लहानपणापासून आणि इतकं असं वेगळं नातं होतं ते, आणि मला ते असं गरजेचं होतं नातं. म्हणजे तो माझा कणा आहे
तर त्याच्या व्यतिरिक्त मी अशी होईन का, झाले असते का वगैरे हा मी विचार पण करू शकत नाही. तर मला ते माझ्या मुलांना द्यायची खूप इच्छा होती, की ते नातं निदान तसंच्या तसं पोचावं माझ्या मुलांपर्यंत. त्यांना ते नकोच होतं. त्यामुळे मला त्याचा बऱ्याच प्रमाणात त्रास व्हायचा, की बापरे! आता हे शेअरिंग हे मुलगे आहेत म्हणून करत नाहीत का? ह्यांना ह्या आईबरोबर शेअरिंग करायचं नाहीये काय म्हणजे? त्यामुळे त्या संभ्रमित जी अवस्था उमा भालेरावची आहे, की ह्याच्याबरोबर कसा संवाद साधायचा, ती काही काळापूर्वी माझी तीच पोझिशन होती, तीच स्थिती होती. तर आता काय झालंय, की मला वाटतं, की तो संवाद मी चालू ठेवला आणि सातत्य आणि की तो वेळ देणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण ती माझी गरज होती एक आई म्हणून. तर ती मी देत गेले आणि ते मी संवाद साधत राहिले आणि प्रयत्न करत राहिले. तर त्याचं कुठेतरी 2-3 वर्षांपासून फळ मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे आता माझी मुलं आणि मी आम्ही म्हणजे एकत्र असलो, की काही त्यांना त्यांच्या मित्रांची पण गरज नाही भासत. मला माझ्या मैत्रिणींची गरज नाही भासत. आणि तो आता संवाद एक अत्यंत मोकळा आणि जसा माझा लहानपणापासून आईबरोबरचा होता, तसा आता मला वाटतं, की काही अशी दरी निर्माण होणार नाही. होपफुली. पण पण ती स्टेज यायला खूप वेळ लागला. त्यामुळे उमा भालेरावचा जो, आणि तुला गंमत सांगते, मला करताना एवढं नाही, ऐकताना पहिल्यांदा ऐकताना मला एकदम ते जाणवलं, की अरे ही बाई 2च माणसं आहेत ह्या घरात आणि तरी किती एकटेपणा आहे. किती कमी, हा, कंटाळा येतो म्हणजे किती किती प्रमाणात. आणि बऱ्याच आयांचा तो असतो. तर मला वाटतं, की तो जो एक रिलेटेबल एलिमेंट आहे ह्या गोष्टीतला, तो म्हणजे तुम्ही भरलेल्या घरात सुद्धा इतक्या एकट्या असता आई म्हणून, तर ती गोष्ट मला वाटतं ह्यांनी अत्यंत व्यवस्थित टिपलेली आहे. आणि ती मुलं जेव्हा बघतील, एक तिराहित नजरेतून आपण जेव्हा दुसऱ्या कोणाच्या तरी आईकडे पाहतो, तेव्हा आपण अनेकदा आपल्या आईला वाईट पण वागवत असतो घरी. पण तुमच्या मित्रांनी त्याच्या आईला जर वाईट वागवलं, तर तुम्हाला एकदम वाटतं कसा वागवतो आईला, आणि तुमची आई तुम्हाला म्हणते तसाच वागवतोस तुम्हाला. तर ते जे एक वेगळ्या दृष्टीतून बघणं आहे ना, ते उत्तरकडे बघताना अनेक मुलांना पण ती जाणीव होईल, की ते जे आहे ना, कटकट वाटते, की काय परत परत तेच प्रश्न विचारते, जेवलास का, काय करतोयस आता, किती वाजता घरी येणार, काय ते प्रश्न. हा प्रश्न मैत्रिणीने विचारलेला चालतो. एक्झॅक्टली. किंवा मित्रांबरोबर तुम्ही काही फालतू बोलाल तरी ते चालतं, पण आईने हा प्रश्न विचारलेला फार इरिटेटिंग वाटतो. पण ते का आणि त्याच्या मागचं जे काय आहे नातं, ते नक्कीच कळेल एक उत्तर बघून, असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पण काम केलंय आणि आता अभिनेत्रीबरोबर पण काम Yes. करताय. तर दोघांच्या पर्सनॅलिटीत फरक आहे म्हणजे आता खूपच, आपण- खूप आहे, असं नाही काही. तर कसं कसं वाटतंय, काय feeling आहे? मी अगदी personality त फरक आहे म्हणजे. खूप फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं, की दोघांच्या स्थितीमध्ये पण खूप फरक आहे. म्हणजे लक्ष्मीकांत काय पद्धतीने वर आले आणि ही मुलं म्हणजे त्यांना एक बेसिक पाया होता. लक्ष्मीकांत अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी 0 पासून सुरू झाले. एक्झॅक्टली. त्यामुळे एका अर्थी ते खूप फ्री होते, कारण त्यांच्याकडून कोणाच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. जे काही ते करायचे ते म्हणजे चमकदारच होतं ते, कारण नैसर्गिकच अफलातून ऍक्टर होते ते, टॅलेंटेड होते. पण त्यामुळे त्यांची काम करण्याची वृत्ती पण खूप नैसर्गिक होती. आणि म्हणजे रिझल्ट जरी दोघांमधला एफर्टलेस असला, तरीही हा मेहनत करून, इम्प्रोवाइज करून अशा पद्धतीने त्याचं काम करण्याची पद्धत आहे. आणि लक्ष्मीकांत आणि इवन प्रिया पण खूप नैसर्गिक आहे. ती पण असं म्हणजे हे नाही इम्प्रोवाइज किंवा खूप असं रिहर्सल करणं वगैरे, तसं त्या दोघांमध्ये नव्हतं, लक्ष्मीकांत आणि प्रियामध्ये. पण ह्याच्यामध्ये ती वृत्ती आहे. आणि असं मला कुठेतरी वाटतं, की एक दडपण घेऊनच तुम्ही जेव्हा येता, की माझे दोन्ही आई वडील खूप नाव कमावलेले, ते बॅगेज असतं, तेव्हा तुम्हाला प्रूव्ह करणं फार गरजेचं असतं.
सगळ्यांना, जे त्याच्या आईवडिलांना नव्हतं ते. म्हणजे ते ते फ्री होते. तर त्यामुळे ते मला दिसतं. पण मला सगळ्यात जास्त कौतुक याचं वाटतं, की ते असून देखील ते तुम्ही फार असं स्वतःला तुम्ही ढील पण देऊ शकता, की बाबा माझे आई-वडील आहेत, मोठं नाव आहे, मला दारं उघडी आहेत माझ्यासाठी. तर माझी यू नो 4 पापा अजून यू नो पचवतील लोक. तर तसं नाहीये त्याचं. तो ते गृहीत अजिबात धरत नाही. त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं त्याला जे काही करायचंय स्वप्न, जे काही त्याचं स्वतःचं आहे अभिनेता म्हणून, ते त्याच्यासाठी तो झगडायला आणि हे करायला खूप तत्पर आहे. आणि हे बघून मला खूप आनंद झाला. आणि आमची आय थिंक म्हणजे विश्वास बसणार नाही इतका तो साधा आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे आजीबाई जोराच्या तालमीच्या वेळेला जेव्हा सुरू केला तेव्हा मला जेन्युइनली असं व्हायचं की अरे हा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा आणि प्रियाताईंचा मुलगा आहे. आणि तो 5 मिनिटं उशीर झाला ना तरी तो असं म्हणायचा, सर एक्स्ट्रीमली सॉरी, मला ना घरी आज आईने हे काम सांगितलं होतं. तर मी म्हटलं अच्छा तुमच्याकडे असं असतं का. तर ते एकतर त्याचं मला भयंकर कमाल वाटली. आणि मगाशी तू जे म्हणलास की आय एम बेटर लुकिंग, तर सर असते तर ते म्हणले असते माझ्यामुळेच. त्यामुळे तो सुंदर आहे. तर त्यामुळे मला एकतर त्याचं तो खूप ग्राउंडेड आहे. आणि मला त्याचं ना सगळ्यात आवडलेली गोष्ट ही आहे की त्यांनी हे स्वतःला कन्सेशन दिलेलं नाही की तो त्यांचा मुलगा आहे. हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं एक. आणि दुसरं, तो आत्ता एका अशा ट्रान्झिशन फेजमध्ये आहे ना की जिथे पहिली 5-6 वर्ष एका पद्धतीचे सिनेमे त्याच्याकडे आले आणि ते त्यांनी केले पण मनापासून. त्यातले काही चालले, काही नाही चालले. पण खूप कमी वेळा मी ऍक्टर्स असे पाहिलेत की दे आर विलिंग टू स्टेक एव्हरीथिंग अँड क्रिएट अ न्यू आयडेंटिटी, जे खूप अवघड आहे आमच्या क्षेत्रामध्ये, भयंकर अवघड आहे. तर तो जो डाव खेळायला लागतो ना की ओके आय एम विलिंग टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग आय हॅव डन, आणि आता मी एक नवीन एंटिटी, माझी हा नवीन पत्ता मी ओपन करतो, याच्यासाठी मी सगळं करतो. सो त्यांनी 13-14 किलो वजन कमी केलं, एआयचे क्लासेस केले, कारण त्याला कुठेतरी असं वाटलं की मी जे काही काम करतोय आत्तापर्यंत त्याच्यात अशा काही शेड्स आहेत ज्या मला कधीच दाखवता आले नाहीयेत, ते या फिल्ममध्ये मला दाखवता येतील. आणि ते त्यांनी खूप मनापासून केलेलं आहे एक. आणि दुसरं, मला हा पण एक मुद्दा होता की आपल्याकडे ना पुणेरी घरातला मुलगा म्हणून जे सगळे स्टिरियोटाईप आहेत ना, ते आपल्याकडे खूप वर्ष चालत आलेले आहेत की तो मग तसाच असणार, तो तसाच बोलणार, तो तसेच टोमणे मारणार लोकांना. तर म्हणजे त्याचं एक त्याचा क्लिअर कट क्लिशे तयार झालेला आहे. तर मला अभिनयचं कास्ट करण्यामागे तोही मुद्दा होता की मला तेही मोडायचं होतं की तो तेवढाच लवेबल पण आहे, तो तेवढाच गुड लुकिंग आहे, पण तरी तो त्रासलेला आहे, पण तरी त्याला कळत नाही की मी कशामुळे त्रासलोय. हे सगळं जे त्याचं कोलाहल चाललंय ना, तो त्यांनी फार नैसर्गिक आणि सुंदर टिपलाय. त्यामुळे मला डेफिनेटली वाटतं की फिल्म बघून लोकांना त्याच्याविषयी खूप वेगळं काहीतरी वाटणार आहे. अभिनय त्या एजच्या त्या जनरेशन बरोबर कसं म्हणजे एवढं टिकलं कसं? नाही, एक तर माझे खूप असिस्टंट डिरेक्टर हे माझ्या अर्ध्या वयाचे होते आणि जे अर्ध्या वेळा माझ्या चुका काढायच्या बोलण्यातला की ह्याला हे नाही म्हणत, त्याला ते म्हणतात वगैरे. डेल्युलू, फ्लेक्स आणि सस आणि कॅप वगैरे त्यांनी मला हैराण करून सोडलं होतं. आणि बेसिकली आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा शूट करायला लागलो ना, तेव्हा ती सगळी पोरं त्या एनर्जीची होती. आणि ती फार MIT कॉलेजमध्ये आम्ही शूट केलं. मला सांगायला आवडेल की ती सगळी हेल्पफुल मुलं होती. त्यातले बरेच जण त्या डिपार्टमेंटचे होते, ज्यांना AI, ML हे सगळं आता शिकवता येते. तर ते इतके छान जेल झाले. यांनाही त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. काही मुलं तर थोडी जास्त आगाऊ पण होती. म्हणजे काय, तुम्हाला कळतं की त्यांना काय फरक पडत नाही फिल्मचं शूटिंग वगैरे. म्हणजे आपल्या एक काळ असा होता की कुठे म्हणजे लांब शूट चाललं तर आपण पायपीट करत येतो, तर कोणीतरी दिसणार आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा इज शूटिंग, ओके ओके नो प्रॉब्लेम, आय हॅव टू गो. तर मी म्हटलं अरे ती कंटिन्युटी आहे ना, पण तुला जायचंय बरोबर आहे, पण तू आता मागे उभायचं आणि ओके ओके ठीक आहे, मग मी थांबीन 2 वाजेपर्यंत. तर ते स्टार्सच्या वरती त्यांचं वागणं होतं. तर ते सगळं मला जेन्झीज कडनं शिकायला मिळालं मस्त. अभिनय, आता एवढं सगळ्यांनी कौतुक केलं, त्यामुळे तुझी प्रतिक्रिया महत्वाची आहे. तुला पण सांगू 2 वाक्य एक्स्ट्रा. ते पहिलं तुझी प्रतिक्रिया. आणि दुसरं म्हणजे की जे कॅरेक्टर तू आता निभावतोयस ते तुला किती रिलेव्हंट वाटलं ते संपूर्ण सिनेमा करताना सुद्धा. पहिला आधी प्रतिक्रिया द्या, ते महत्वाचं. नाही, तो त्या सगळ्यांचा मोठेपणा आहे की ते या गोष्टी ओळखून ते ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना सांगतायत माझ्याबद्दलच्या. सो त्या सगळ्यांचा मोठेपणा आहे, याच्यात माझा काहीच हे नाहीये, काय म्हणतो क्रेडिट नाहीये.
बट रेलेव्हंट तर कॅरेक्टर खूप आहे, कारण तो ही इज द व्हॉइस ऑफ दॅट जनरेशन. म्हणजे तो तो त्यांच्यासारखाच बोलतोय, त्यांच्यासारखाच चालतोय, थिंकिंग तशीच आहे. सगळे ते जे गुण आहेत जेनझीसचे, ते खूप त्या कॅरेक्टरमध्ये प्रेव्हलंट आहेत. दुसरी गोष्ट ना, आपण आत्तापर्यंत जे सिनेमे बघत आलो ज्याच्यामध्ये जेनझीजना दाखवलंय, ते खूप बॉक्स्ड दाखवलंय, की ते योलो, हॅशटॅग आणि ते असेच असतात. हेडफोन्स, ते सतत रील्स बनवत आहेत, सतत व्लॉगच बनवत आहेत. Creative आहे. सतत नाही ते ते कॅरिकेचरिश करतात त्यांना. सो कॅरिकेचरिश नाहीये हे कॅरेक्टर. मुळात खूप ग्राउंडेड आणि रिअलिस्टिक आहे. सो ते असणं खूप गरजेचं होतं, कारण तुम्हाला अशी खूप मुलं त्या जनरेशनमध्ये दिसतील जे सॉर्टेड आहेत. जे अथॉरिटीला प्रत्येक वेळेला अथॉरिटीला रिस्पेक्ट नाही म्हणणार मी, पण प्रत्येक वेळेला अथॉरिटीला नीडलेस रिस्पेक्ट देत नाहीत. ते ते कामाशी काम ठेवतात, स्वतःची हेल्थ खूप सांभाळतात जेनझीज, इनफॅक्ट द हेल्दीएस्ट जनरेशन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते अ, स्वतः आयुष्यात काय हवंय ह्याला घेऊन खूप सॉर्टेड असतात. त्यांचा गोल खूप क्लिअर असतो या गोष्टींची. सो त्यामुळे हे सगळे जे क्वालिटीज जे जेनझीसचे होते ना, ते मला मुळात ते माझ्यात आणणं खूप गरजेचं होतं. कारण मी नेसेसरीली त्या जनरेशनचा नाहीये. मी थोडं वरचा आहे. मी मिलेनियल्सच्याहून यंगर आहे आणि जेनझीसपेक्षा थोडासा ओल्डर आहे. सो ते ओळखणं, तो एक काय म्हणतो आपण, ती एनर्जी आणणं, कारण ती वेगळी एनर्जी आहे. पण त्याचं बोलणं टोकदार आहे कॅरेक्टरचं. तो असं माझ्यासारखं गोल नाही बोलत, तो टोकदार बोलतो. सो ते शार्पनेस आहे एक, त्या एजचा शार्पनेस आहे. सो ते सगळ्या गोष्टी आणणं खूप गरजेचं होतं. मी व्हॉइस मॉड्युलेशन वर्कशॉप्स पण केले केदार आठवलेंसोबत. पुण्यामध्ये 3-4 शूटिंग चालू व्हायची, 1 आठवडाभर आम्ही व्हॉइस मॉड्युलेशन वर्कशॉप करत होतो. कारण असे बरेचसे टेक्निकल टर्म्स मला त्याच्यामध्ये म्हणायचे होते, जे असे वाटले पाहिजेत, की मला हे गेली 3-4 वर्षांपासून किंवा जास्त वर्षांपासून माहिती आहेत. हे मी आत्ता 2 दिवसापूर्वी पाठांतर करून तिसऱ्या दिवशी बोलतोय असं अजिबात नाहीये. हे मला टर्म्स माहिती आहेत. हे एकदम काय म्हणतो थ्रोअवेमध्ये येत आहेत. खूप गोष्टी निनाद हे थ्रोअवेमध्ये बोलून जातो, जे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पण ते थ्रोअवे आपली ऍक्टर म्हणून सवय असते एम्फसिस करणं. हा एम्फसिस नाही करता, थ्रोअवेमध्ये बोलतो. सो ते थ्रोअवे आणि एम्फसिस मधला फरक खूप इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर खूप क्लिअर झालं मला. सो ते हे असे छोटे नुआन्सेस खूप वर्क झाले माझ्यासाठी आणि मला त्या जनरेशनला ओळखायला मदत झाली. कारण कुठेतरी आपण ते कॅरिकेचरिश पोर्ट्रेल बघून आपल्या मनात पण आपण एक इमेज तयार करतो त्या लोकांची. पण ते रिअलिस्टिकली कसे आहेत ह्याचा कधीच आपण विचार करत नाही. सो आय थिंक उत्तर प्रत्येक त्या व्यक्तीला, प्रत्येक मराठी माणसाला, जर एक ऑब्व्हियसली पॅन इंडिया फिल्म होईल, लोक अजून बघतील, तर त्यांना ती अवेअरनेस येईल की बाबा ही जनरेशन एक्झॅक्टली काय आणि फ्युचर आहे. आता हे सगळे वर्कफोर्समध्ये आलेले आहेत. 2010च्या आधीची जितकी पण मुलं आहेत, 2008-9, ते आता पुढच्या 2 वर्षात कॉलेज संपणार, ते वर्कफोर्समध्ये येणार. सो हे सगळं ही जनरेशन कशी वर्क करते, हे ह्यांची मेंटॅलिटी काय आहे, थिंकिंग काय आहे, हे प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण इकॉनॉमी आता पुढच्या 5 वर्षात ते मेन चालवणार आहेत. आता 2000 ते 2010च्या मधली मुलं इकॉनॉमी चालवणार आहेत पुढचे पुढचे कमीत कमी 25 ते 30 वर्ष. सो त्यांची थिंकिंग काय आहे, त्यांना असं कॅरिकेचरिश दाखवून नाही चालणार, त्याला रिडिक्यूल करून नाही चालणार. सो दॅट इज वाय हा रिअलिस्टिक पोर्ट्रेल खूप इम्पॉर्टंट आहे त्या जनरेशनचा. आणि त्यात एक छोटी गोष्ट खूपच छान सांगितलं. हां. खूप छान वाटलं. आणि त्याच्यात एक अजून छोटा मुद्दा जो आम्ही एक्सप्लोर केला ना, तो असा होता की दे आर रेडी टू बी अनपॉप्युलर. म्हणजे ती मतं त्यांनी म्हणजे यांचं जे कॉन्व्हर्सेशन ट्रेलरमध्ये की ती म्हणते माणसांना माणसाची गरज असते आणि तो म्हणतो स्वतःच्या सोयीपुरती. ते म्हणते आय प्रूव्ह यू रॉंग. तो म्हणतो मी पाळणा घरापासून ऐकतोय. तर त्याच्यात त्याचं म्हणणं असं आहे, मी असं ते वाक्य आता हे ट्रेलरमध्ये आलेलं नाही, पण ते वाक्य सांगतो की तो असं म्हणतो की आयुष्यभर म्हणजे कोणाची तरी पुढे आयुष्यात गरज लागेल, म्हणून आयुष्यभर त्याच्याशी चांगलं वागा इज टू डिप्लोमॅटिक. म्हणजे तो म्हणतो ह्याच्या इतकं मॅनिप्युलेटिव्ह काहीच नाही. मला असं आणि आपण उलटं काय आपलं की सगळ्यांशी संबंध चांगले ठेवा, कधी कोण उपयोगी पडेल सांगता येत नाही, असं आपलं कंडिशनिंग आहे. तर त्याचं म्हणणे अशी मुळात त्याची गरजच नाहीये. तर असे कॉन्स्टंट बॅटल अनपॉप्युलर ओपिनियन आणि पॉप्युलर ओपिनियन मध्ये जेनझी घालत असतात. त्याचं पण आपण रिप्रेझेंटेशन ठेवलेलं आहे त्याच्यात. ऋता, जसं मगाशी क्षितिज म्हणाला की तुम्ही काही वर्कशॉपही केले एआयच्या रिलेटेड, तर ते नेमकं काय होतं, काय नेमकं तुम्हाला त्यात वेगळं मिळालं? सो ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे अभिनयाचं जे काही क्लायमॅक्सचा सीन आहे, त्यामध्ये त्याला इतकं बोलायचं होतं आणि ऑल्सो एक प्रेझेंटेशनचा सीन आहे, ज्यात मलाही बोलायचं आहे. पण त्याचे जे काही टर्म्स होते, सो बेसिकली ॲज अन ॲक्टर आम्हाला हे हेल्प झालं, की आम्हाला जे बोलतो याचा अर्थ तरी आम्हाला माहिती आहे. कारण हे म्हणजे आम्ही दोघंही एआयचे स्टुडंट्स नाही आहोत म्हणजे क्लिअरली.
पण मग असं नको व्हायला की नुसतं पाठ करून बोलतोय आणि म्हणजे आपल्याला माहीत तर पाहिजे की ते काय. त्यामुळे अमेय सर जे होते त्यांनी आम्हाला असे ॲटलीस्ट बेसिक्स क्लिअर केले होते आमचे. आणि ऑल्सो देर आर थिंग्स की आम्ही ते स्टुडंट्स असल्यामुळे आमचे 2 प्रोजेक्ट्स आहेत. सो त्याच्या प्रोजेक्टबद्दल त्याला माहिती दिली होती किंवा माझं मग ते कशावर केलं गेलंय, मग ते काय आहे, जस्ट फॉर नॉलेजचे. म्हणजे ते असं नाहीये की त्याच्याबद्दलच खूप भाष्य केलं गेलेलं आहे फिल्ममध्ये. इट इज जस्ट फॉर आर अंडरस्टँडिंग की तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही काय पोर्ट्रे करताय. कारण मग तो एक कम्फर्ट येतो ना. एक्झॅक्टली आणि आम्ही सीओईपी मध्ये जेव्हा गेलो होतो याच्या रिसर्चसाठी, तेव्हा ऍक्च्युली तिथल्या मुलांशी जेव्हा आम्ही बोललो की तुम्ही काय पद्धतीचा प्रोजेक्ट करताय, त्यांनी जे फाड 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 टेक्निकल सांगितलं ना सगळं, तर मी म्हटलं बापरे हे एवढं असतं का. तर ते म्हणले हो हो, हे एवढे 8 गोष्टी सांगायलाच लागतात. तर म्हटलं ठीक आहे, म्हणजे यांना हे प्रिपेअर करायला लागेल जर ह्याच्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला काही सांगायचं असेल तर. सो तो एक भाग. आणि दुसरा एक भाग की मी कायम असं प्रयत्न करतो की आता जसं जितूनी 2 स्पेशलला गेलं होतं किंवा अंकुशनी डबल सेटला गेलं होतं, की ते पात्र बनण्यासाठी तुम्हाला अजून काय स्वतःमधलं खोदता येईल याचा विचार तुम्ही सतत करायला पाहिजे. तर त्यातला हा एक एक्सपेरिमेंट म्हणून तो होता की क्लासेस घेऊन बघा. कारण 2 गोष्टी आहेत, एक तर फिल्मसाठी उपयोग होईलच, पण आयुष्यासाठीही होईल. की तुम्हाला हे कळेल की ओके जग आता या दिशेने चाललंय. आता अमेय पांगारकर नाटक त्यांनी मराठीत आणले एआयच्या बटव्यातून. पहिल्यांदा मराठी नाटकात एक माणूस आणि एक रोबो स्टेजवर एक तास बोलतात, असं ते नाटक आहे. तो सेम माणूस आहे ज्याने आपलं एआय केलंय. तर आता या दिशेला जर ह्या गोष्टी चालल्यात तर त्या कुठल्या टेक्नॉलॉजीने चालल्यात, त्याचं बेसिक फाउंडेशन काय आहे, त्यातनं काय काय साध्य होऊ शकतं, याचं नट म्हणून आणि माणूस म्हणून त्यांना जेवढं अंडरस्टँडिंग लवकर येईल तेवढं त्यांना त्याच्याशी डील पण करता येईल. आत्ता अशी परिस्थिती आहे, मी हिंदीमध्ये जे काम आत्ता मध्ये करत होतो त्याच्या ऑडिशन्स जेव्हा मागवल्या होत्या, अनेक ॲक्टर्स हे आता ग्रीन स्क्रीन समोर घरी शूट करतात आणि ते ॲम्बियन्स तयार करतात एआय मध्ये आणि मग ऑडिशन पाठवतात की तुम्ही बीचवरचा मला सीन हवा आहे. तर पूर्वी कसा माणूस घरी पडद्यासमोर करायचा, ते ॲक्च्युअल घरात ग्रीन स्क्रीन लावतात, शूट करतात आणि त्यांचे एआय आणि करणारी लोक ठरलेली आहेत. ती लोक त्यांना तिथे बीच करून देतात, बाजूची कॅरेक्टर्स बीच बीच हे सगळं चाललं. सो इट इज अ टोटली न्यू डायमेन्शन फॉर ॲक्टर्स ऑल्सो, फॉर बाकीचे लोक पण. त्यामुळे सिनेमामध्ये नेमकं ते जे ए कॅरेक्टर आपण उल्लेख केला आहे प्रमोशनमध्ये किंवा प्रेसशूटमध्ये, पण ते नेमकं ए कॅरेक्टर काय आणि ते त्याचा टेक्निकल वापर सिनेमात कसा झाला गेलाय, ते कसं दिसणार आहे ते नेमकं अनमिस प्रेक्षकांना? नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते मराठीमधलं पहिलं ह्युमन नसलेलं सिनेमातलं कॅरेक्टर आहे. सो त्याचं नाव अनमिस आहे. त्याचा उपयोग काय हे तुम्हाला ऑब्व्हियसली फिल्म बघितल्यानंतर कळेल. ते तो बनवतो कसं हाच फिल्मचा एक महत्त्वाचा भाग आहे. ट्रेलरमध्ये अनमिस दिसलाय, पण तो अनमिस ट्रेलर पुरताच दिसलाय. म्हणजे त्याला वकूब आहे सिनेमामध्ये, तर तो दिसेल. आणि दुसरं की तो ॲक्च्युली आम्ही बनवला होता 6 महिन्या आधीपासून. म्हणजे 6 महिन्या आधीपासून त्याचे टेस्टिंग चालले होते, त्याचं रन चालला होता, तो कुठेही पळत होता, मग त्याला आणणं, मग त्याची चाकं निकळणं, ते सगळं आम्ही BTS करून बघितले त्याचे की अच्छा हे असं असं होतं वगैरे. सो ती मजा सगळी आम्ही घेतली. पण आम्हाला टोटली वर्केबल एक मॉड्यूल एआय मध्ये तयार करायचं होतं. म्हणजे फक्त सिनेमापुरतं नाही. कारण मग काय होतं की सिनेमासाठी केलं, मग शॉर्ट पुरतं काहीतरी चीट करा आणि नाही का ते लोकांना मग कळलं की इथे दोरी लावली, इथे अमुक केले, तिथे तमुक केले. तर तसं काहीही न करता 6 जणांची टीम पूर्ण वेळ सेटवर असायची आणि त्यातनं जे जे आम्हाला करता येण्यासारखं होतं ते सगळं आम्ही करून बघितलं. त्यामुळे ते टेक्निकली पण तेवढीच साऊंड झाली. रेणुकाताई, मला एक विचारायचं की आम्ही त्रिभंग आता हे आपलं दिग्दर्शनाबद्दल सुरुवात झाली की मी तिकडे हो. जाताना पूर्ण घरी ठेवून जाते, तर तुम्ही बरोबर कधी घेऊन जाणार आहे दिग्दर्शन? पुढच्या तर वर्षी आम्हाला- नक्कीच. नाही खूप म्हणजे कासवासारखी मी लिहिते आणि दिग्दर्शनामध्ये खूप गॅप येतो माझ्या. पण त्याला पर्याय नाही, कारण आपण आपल्या Priorities म्हणजे नाही बदलत प्रायोरिटीजच नाही. एक माझं जे इवन पिंड जो आहे तो तसाच आहे. त्यामुळे म्हणजे खूप असं प्रचंड सुचून लगेच लिहून असं माझं नाही होत. त्यामुळे आज पण पुढच्या वर्षी डेफिनेटली एक पूर्ण मराठी चित्रपटाची मराठीच पटकथा आहे, ओके. मी लिहिली आहे. तर ते आता पुढच्या वर्षी होपफुली मी डिरेक्ट करेन. मी चांगली गाणी लिहिली. कामावरनं एक पुन्हा प्रश्न आहे की मध्यंतरी तुम्ही देवमाणूस सारखा सिनेमा सुंदर हो. केलात, आता उत्तर सारखा सिनेमा करताय. मराठीच्या पडद्यावर कामं तुम्हाला कमी विचारली जातात की तुम्ही नकार जास्त देताय, काय नेमकं आहे? नकार नाही. अरे आत्ता करायला लागले मी काम. खरं म्हणजे मी खरंच सांगते, त्याच्या आधी माझा भरपूर वेळ घरात मुलांबरोबर जायचा आणि त्याच्यामध्ये वेगळी आव्हानं होती म्हणून कदाचित वेळ लागला मला.
पण बेसिकली मला असं वाटतं की आपलं सगळ्यात जास्त काम बाहेरगावी होतं. मराठी असो, हिंदी असो, कुठलंही काम. मुंबईत फार कमी कामं होतात. त्यामुळे घर आणि हे ॲडजस्ट करणं मला खूप वेळ लागला ते त्या पॉइंटपर्यंत येण्यासाठी. त्यामुळे आता मला असं वाटतंय की आता मुलं मोठी झाली तर मी करू शकते, बाहेरगावचं काम घेऊ शकते वगैरे सगळं. त्यामुळे सुरुवात झाली आता माझी. त्यामुळे एका अर्थी आता जास्त प्रमाणात मी दिसेन. कारण असं म्हणजे मला नकार इनफॅक्ट करायला अजिबातच आवडत नाही, कारण मला आवडतं काम करायला. पण त्याच्या आधी खरंच सांगते तेवढं काही असे मला विचारण्यात पण आलं नाही. म्हणजे त्यामुळे मी असं काही नकार वगैरे दिला नव्हता. सगळ्यात जास्त नकार मी डेली सोप्सला दिलाय. म्हणजे ते येतात मला विचारणं अजूनही होते, पण ते मी नाही करू शकत, कारण ते वेगळं फुल टाईम काहीतरी वेगळंच आहे त्याचं रसायन. त्यामुळे पण मराठी चित्रपट OTT आता दुपाई हा सीझन 2 मी करणार आहे. आता सीझन 1 झालं आणि लोकांना आवडलं, तर सीझन 2 आता त्याचं शूटिंग सुरू आहे डिसेंबरमध्ये. तर असं आहे. पण आय एम ओपन टू ऑफर्स, म्हणजे OTT असो, मराठी चित्रपट असो, हिंदी चित्रपट असो. क्षितिज, सगळ्यांनी सुरुवातीपासून तुझं कौतुक केलं आहे, तिघांनी सुद्धा, आणि मीही कौतुक करेनच. भूमिका जेव्हा नाटक तू लिहिलंस, त्या नाटक बघितल्यानंतर प्रत्येक पात्राला त्याचा एक क्लोजर पॉईंट आहे किंवा कुठेही ते नाटक सुटत नाही. तर सेम अपेक्षा आम्हाला या सिनेमामध्ये आहे. पण तू ज्या पद्धतीने विचार करतोस, की तू जो मग की प्रेक्षक म्हणून सुद्धा मी विचार करतो की जे मी लिहिलं आहे किंवा जे मी बघतोय समोर, तर अशा वेळेला तुझ्यातला लेखक ते जे लूपहोल्स असतात ते कसे शोधतो आणि ते कसे नंतर बुजवतो? नाही, ते लूपहोल्स येत आहेत याचा अर्थ तुम्ही कॅरेक्टर्सवर काहीतरी लादताय. सगळ्यात एक मला बेसिक असं वाटतं, तुम्ही लेखक म्हणून तुमचं म्हणणं पात्रांवर लादायला लागलात की मग तुम्हाला त्याच्यात लूपहोल्स सापडायला लागतात. पात्र जर त्यांचं म्हणणं घेऊन आली आणि ते तुम्ही फक्त उतरवलं की ह्याचं खरंच म्हणणं हे असू शकतं, त्यातनं कॉन्फ्लिक्ट होतोय, ड्रामा होतोय, त्रास होतोय, तो आपल्याला झेपत नाही, तर तुम्ही खऱ्या होण्याकडे ते चाललेलं आहे. पण आता ही सिच्युएशन ना छान मिळाली आणि पटकन रिझॉल्व्ह करून टाकू, लोकांना आवडेल म्हणून, किंवा हे पटकन लाईट करून टाकू, किंवा इथे पटकन अमुक करू, तर मग ते असे की तुम्ही स्वतःच्या समाधानासाठी किंवा सुखासाठी पात्रांची प्रतारणा करताय आणि गोष्टींची पण करताय. तर जसं भूमिकाचं आहे तसं आता उत्तरचंही असेल की त्या पात्रांना त्यांचं क्लोजर किंवा त्यांची गोष्ट मिळणं हा त्यांच्या नैसर्गिक आयुष्याच्या फ्लोचा भाग आहे. त्याच्यात मी काही फार केलेलंच नाहीये. ते पात्र तसं बनलंय त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीवरनं, त्याच्या मतांवरनं, त्याच्या अनुभवांवरनं. मी फक्त तो प्रवास एका त्रयस्थपणाने टिपतोय, म्हणजे लिहितोय, आणि मी त्याच्यात स्वतःचे पॉलिटिकल व्ह्यूज, स्वतःची आयडिओलॉजी, स्वतःचा अनुभव हे शक्यतो मिसळायचा प्रयत्न करत नाही, जेणेकरून त्याला त्याचा रंग येईल. कारण काय, तो इन्फ्लुएन्स तुमच्या कॅरेक्टरवर अदरवाईज येतोच. आणि मग ना लोक म्हणतात आहे चांगलं आहे, म्हणजे बरोबर मिडलच आहे, पण थोडं राईट वाटतंय, असं एक येतं. नाही तर मग हे ना थोडं लेफ्टिस्ट आहे बरं का, असं पण येऊ शकतं. कारण लोकांना ते लगेच कळतं की बरोबर सगळं करून शेवटी तुम्ही तिकडे बोललात. तर तो धोका असतो, म्हणून त्यांना तसंच सोडायचं एकतर पात्रांना. आणि दुसरं, मग त्यावेळेला तुम्हाला तुमची कथा मोठी आहे का तुमचा इगो मोठा आहे, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न राहतो. तर नेहमी कथा मोठी असते. त्यामुळे एकदा तुम्ही ती स्वीकारली की मग तो प्रश्न पडत नाही. आणि जसं म्हणजे सरांनाही माहिती की आम्हाला रायटिंगच्या याच्यात नेहमी म्हणतात की थर्ड ॲक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे थर्ड ॲक्टमध्ये नाही, फर्स्ट ॲक्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तर तो फर्स्ट ॲक्ट नेहमी तुमचा पक्का आणि बांधेसूद असेल ना, तर मग पुढे शक्यतो प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे मग तो व्यवस्थित चांगलीच ती कथा आकाराला घेऊन रिझॉल्व्ह होते. लेखक दिग्दर्शक एकच असल्याचे फायदे जास्त की तोटे जास्त? नाही, मला ह्याला फायदा झाला. याचं कारण मला असं जनरल काय? नाही, इन जनरल मला वाटलं फायदा होतो. याचं कारण असं ना, म्हणजे सिनेमाला मला मजा सर ही आली ना की शब्द म्हणजे अक्षर किंवा शब्द या भाषेतनं मला ती स्क्रिप्ट घेऊन कम्प्लिटली चित्रभाषेत आणता आलं. मला ते फार फॅसिनेटिंग वाटलं की मला आता चित्र बनवायची आहेत. म्हणजे रेणुकाताई मगाशी पण म्हणली एका ठिकाणी की ती एक फ्रेम लागली आहे आणि आता आपल्याला ती सजवायची की इथनं थोडा वारा आला पाहिजे, हा पडदा हल्ला पाहिजे, इथे हा लाईट आला पाहिजे, थोडी उदबत्ती आली पाहिजे. तर ना ते एक कंपोजिशन छान बनवणं, जसं आपण आपल्या न्यूजपेपरमध्ये आपण पेज लेआउट, मी पण त्यातलं शिकल्यामुळे की ते कुठे काय छान दिसेल हा एक आपण कायम विचार करतो, तो एक भाग. आणि दुसरं, मला कायम ना ह्या गोष्टींनी फॅसिनेट होतं की सगळं सेट आहे, लाईट लागले, सगळं अमुक तमुक आहे, पण हे ऍक्टर्स आत्ता जे काही परफॉर्म करतात ना त्याच्यात एक ट्रुथ तयार होते आणि ते पहिल्यांदा आपल्याला विटनेस करायला मिळते दिग्दर्शक म्हणून. म्हणजे मी त्याचा पहिला प्रेक्षक आहे, तर तो प्रेक्षक होताना ती भावना पण जाते की आपण हे जन्माला घातले. इट इज जस्ट अ स्पेक्टॅटरशिप की मी प्रेक्षक म्हणून पाहतोय आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते, मलाही पटकन हसू येते.
तर मला ती श्रीमंतीच वाटते. म्हणजे मला दिग्दर्शक म्हणून असं वाटलं की ती श्रीमंतीच आहे, तुम्हाला पहिल्यांदा हे अनुभवायला मिळतंय. आणि त्यात आपल्याकडे मराठीमध्ये असे ॲक्टर्स आहेत जे म्हणजे त्या क्षणाचं सोनं करतात ते. त्यामुळे तो सोहळा आहे. म्हणजे प्रत्येक नटांच्या बाबतीत मला नेहमी मराठीत असं वाटलं ना की टू वॉच देम लाईव्ह ऑन अ फिल्म सेट हे तुमच्यासाठी अतिशय मोठा सोहळा आहे. म्हणजे ते क्षण आहेत जे मी कायम असे टिपून ठेवले की ही मोमेंट आहे, मला ह्या मोमेंटने अख्ख्या सिनेमात समाधान दिलं. तर त्यामुळे तो दिग्दर्शक म्हणून मला खूपच मी फॅसिनेट झालो. म्हणजे मला आता परत कधी एकदा सेटवर जातोय असं झालं. ऑल्सो आता मी दुसऱ्यांदा सरांसोबत काम करतोय जे ते लेखक पण आहेत, दिग्दर्शक पण आहेत. सो ज्या गोष्टी त्यांनी इंटेंट केल्या होत्या स्क्रिप्टमधने की हे असणारच आहेत ते असतातच. आणि हे खूप कमी वेळा तुम्हाला बघायला मिळतं. आजीबाईच्या वेळेला पण आणि उत्तरच्या वेळेला पण जे त्यांनी सांगितलं होतं की हे होणार ते झालंच. ते त्याच कन्व्हिक्शननी झालं, ते त्याच ट्रूथनी झालं. त्याच्यामुळे तुम्हाला काम करताना पण सॅटिस्फॅक्शन वाटतं की बाबा चला आपण जे स्क्रिप्ट बघून आपण या प्रोजेक्टवरती आलो ते सगळ्या गोष्टी जशा तशा होत आहेत हे बघून खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं. लेखक आणि दिग्दर्शक वेगळा असतो तेव्हा लेखक त्या आईसारखा असतो ज्यांनी म्हणजे आत्ता प्रसूती झाल्यानंतर ते बाळ कोणीतरी दुसरं घेताय हाताळताय आणि त्या लेखक आईचं जे काय आतून तळमळ चालू असते तर ती सगळ्याच लेखकांना होते. त्यांच्या संवादांबद्दल होते, त्यांच्या म्हणजे जे चित्रीकरण आहे ते कसं झालंय काय झालंय ह्याच्याबद्दल. त्यामुळे ती म्हणजे दशा होत नाही मग लेखक. याला पहिल्यांदा असं की जन्म दाखल्यावर माझंही नाव लागेल. आता ते आई मला ते काय म्हणणं ह्या फिल्मला ते जाणवलं की आई 9 महिने पोटात वाढवते, जन्म देते, ती बिचारी सगळ्या कळा काढते आणि जन्म दाखल्यावर वडिलांचं नाव लागतं. तर मी म्हणलं हे म्हणजे लेखक दिग्दर्शकासारखंच आहे थोडंसं की. पण आता लेखक म्हणून काम करताना जेव्हा दिग्दर्शक म्हणून जेव्हा तू सीन बसवत असशील तेव्हा लेखक म्हणून काही शब्द आहेत ते कापायचे आहेत, संवाद काही कापायचे आहेत किंवा प्रसंग कापायचे आहेत, अशा वेळेला काय मग म्हणते आई? नाही मी ते खूप आधीच सोडून आलो ते. हे बघ मला असं वाटतं की लेखन हे सिनेमाच्या बाबतीत बोलतोय मी की लेखन हे तुम्हाला ते विमान रनवेपर्यंत आणतं, पण ते उडवायची जबाबदारी दिग्दर्शकाची. म्हणजे दोन्ही अर्थाने उडवायचे, नाही तर एखादा उडवतोच म्हणजे मग तो कुठेही घेऊन जातो ते. पण ते ऍक्च्युली व्यवस्थित टेक ऑफ करून उडवायची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. कारण मी परत हे सांगतोय की मला आधी वाटायचं लेखकाचा रोल अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि तो आहेच, पण सिनेमाचा दिग्दर्शक होणं तेही मराठीतल्या एक कन्स्ट्रेंटमध्ये दिग्दर्शक होणं, त्यातले रोज चॅलेंजेस फेस करणं हा एक कम्प्लिटली वेगळा बॉल गेम आहे. आणि ह्याचा क्रिएटिव्हिटीशी 80% संबंध नाहीये, म्हणजे जेन्युइनली संबंध नाही. म्हणजे मी लिटरली आमच्याकडे असं माझ्या हिंदीतला दिग्दर्शक मित्राचा माझं बोलणं आलं, तो म्हणला अरे युरोपमध्ये शूट होतं 22च दिवस दिलेले. मी म्हणलं काय? तर तो म्हणला हो 22च दिवस होते आणि ते पण काहीतरी एक मोठा पार्ट होता तो 22 दिवस. तर मी म्हणणार अरे 22 दिवस ही लक्झरी आहे. म्हणजे जर तो विषय तसा असेल आणि तुला तर म्हणलं युरोप मिळतंय, तुला जायला याला सगळं टाइमपास आहे, काही एवढं काहीच वाटत नाही त्याला. त्यामुळे मला ती मजा वाटली. अभिनयला हा रोल देण्यामागचं कारण आजीबाई नंतर ठरलं की त्याच्या आधी ठरलेलं? नाही, आजीबाई नंतर ठरलं. कारण मी आजीबाईमध्ये त्याची मेहनत पाहिली एक, आणि दुसरं तो एकतर अतिशय चांगला ॲक्टर आहे हा एक पहिला भाग आहे, आणि दुसरं मला असं वाटलं की तो लार्जली अनएक्सप्लोर्ड आहे. की त्याला त्या स्पेसमध्ये कोणी एक्सप्लोरच केलेलं नाही आहे. कारण कोणालाच हा आमच्या सेटवर विश्वास नव्हता की तो 10 वर्षाचा मुलगा करू शकेल नाटकामध्ये, पण त्यांनी करून त्याला मटाचंच बेस्ट ॲक्टर आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. आणि तो आला नाही कारण तो उत्तरचं शूट करत होता. आता समजा उत्तरला मिळालं तर नाही, पण तो म्हणजे एक तर त्याची मेहनत, एक तो मुद्दा, आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रियाताई सिंगल मदर आहेत. सो त्याला काय स्ट्रगल्स त्यांनी केलेत हे त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे तो स्वतः हॉस्टेलला अनेक वर्ष राहिलेला आहे. त्यामुळे तिथली मुलं आई वडिलांना सोडून कशी राहतात, त्यांचा स्वभाव काय होतो, त्यातली काही लोक उगाच चिडचिडे होतात, काही रेबेल विदाऊट कॉज होतात, हे सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. तर जसं आपण हॉलिवूडमध्ये म्हणतो की ऍक्टर प्रोफाइलिंग हा एक प्रकार असतो की हा रोल ह्या नटांनी का केला पाहिजे, तर ही हॅज सम मेमरी ऑफ इमोशन्स विथ दॅट सब्जेक्ट. तर मला असं वाटलं अभिनयकडे त्या गोष्टीशी रिलेटेड ज्या मेमरीज आहेत ना त्या कोणाकडेच नाही आहेत. त्यामुळे जेवढ्या सत्यतेने तो ते पडद्यावर मांडेल तेवढा दुसरा कदाचित मांडू शकणार नाही. गप्पांच्या शेवटच्या टप्प्याला एक प्रश्न मला सर्वांसाठी कॉमन आहे आणि त्याचं उत्तर प्रत्येकाने द्यावं, ते वेगवेगळं असावं. अट अशी आहे की प्रेक्षकांनी उत्तर हा सिनेमा का बघावा, त्याचं एक रिझन, आणि ते रिझन प्रत्येकाचं वेगळं असावं, जेणेकरून 4 रिझन आपल्या प्रेक्षकांना मिळतील. तिथून सुरुवात करूया. मला असं वाटतं की
पहिलं रिझन आहे रेणुकाताई. कारण कारण असं वाटतं बघून की अशी आई आपल्या सगळ्यांना पाहिजे. आणि शी इज उमा. म्हणजे त्यात कुठेच आता म्हणजे आता रेणुकाताईबरोबर आम्ही बऱ्यापैकी वेळ घालवला आहे, कारण ऑल्सो आम्ही एकत्र एक काम पण केलं आहे. तर साधारण वी नो की हाव शी इज. आणि पण तरीही शी इज कम्प्लिटली द कॅरेक्टर विच ऑब्व्हियसली म्हणजे शी इज अ ग्रेट ॲक्टर. पण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन की तुम्हाला जे वाटतं की आईची गोष्ट किंवा जे खूप लेअर्ड कॅरेक्टर आहे, कारण आणि ज्या पद्धतीने काही न बोलता ते पोचवलं गेलेलं आहे ते खूप अमेझिंग आहे आणि ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल. सो मला असं आय फील अ व्हेरी इम्पॉर्टंट रिझन इज रेणुकाताई. या थँक्यू. मला असं वाटतं की मुलांसाठी उत्तर बघून आई-बाबा व्हायच्या आधीच त्यांना आईची किंमत कळेल. आणि आयांसाठी किंवा पालकांसाठी इन जनरल कदाचित संवाद जास्त चांगल्या पद्धतीने त्यांच्या मुलांबरोबर त्यांना साधता येईल आणि प्लस समजता सुद्धा येईल त्यांच्या जेनझी मुलांना. म्हणून उत्तर पाहावं. उत्तर आता मी म्हणत जरी असलो की ह्याच्यात जेनझीचं रिप्रेझेंटेशन आहे, जेनझीची फिल्म आहे, तरी मला असं वाटतं ही फक्तच जेनझीची फिल्म नाही आहे, ही त्या 2 जनरेशन्सची फिल्म आहे. एक त्या 2000 नंतर जन्मलेल्या मुलांची आणि दुसरी ते 1970 नंतर जन्मलेल्या आयांची. सो आणि भलेही या सिनेमात हे 2 जनरेशन असले, तरी दिस फिल्म विल स्पीक टू ऑल द जनरेशन्स. प्रत्येक व्यक्तीला तो कुठल्याही वयोगटाचा असला तरी ही फिल्म नक्कीच रिलेटेबल वाटेल, कारण विषय इतका युनिव्हर्सल आहे. बऱ्याच वर्षात आपल्या आई आणि आपण असे 2च जण जाऊन सिनेमात बघू सिनेमागृहात जाऊन बघू असा सिनेमा नाही आलाय. उत्तर माझ्या मते तो अनेक वर्षानंतर आलेला असा पहिला सिनेमा असेल जिथे मी आणि माझी आई एकत्रित जाऊन दोघंच फक्त जाऊन बघतोय. पण ऑब्व्हियसली अख्ख्या फॅमिलीला पण नक्की घेऊन जा सिनेमा बघायला. बट बाबांना पण घेऊन जा. कारण बाबांना आणि त्यांच्या आईंना पण घेऊन जा. कारण ते त्यांना पण हा सिनेमा रिलेट होईल याची मला खात्री आहे. सो 12 डिसेंबरला आवर्जून बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. मला असं वाटतं की उत्तर हा मराठी सिनेमाला विचारल्या गेलेल्या अनेक शंकांना उत्तर देणारा सिनेमा होईल. आणि हे आम्ही अतिशय आशेनी, खात्रीनी आणि ज्या 5-6 वर्षाची आम्ही मेहनत घेतली त्यांनी सांगू शकतो. चांगली कथा, चांगले कलाकार, चांगला आशय आणि त्याहून चांगला अनुभव चित्रपटगृहातनं मिळण्याची आपण सगळेजण वाट बघत असतो. मला समृद्ध हा शब्द माहीत नाही, पण मला आयुष्य सुंदर करणारा एक अनुभव तुमच्या जवळच्या माणसासोबत तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळेल, यासाठी तुम्ही उत्तर नक्की बघा. थँक्यू सो मच. तुम्ही छान छान आमच्या प्रश्नांची उत्तर दिली यासाठी. आणि आपण स्क्रीनिंगला भेटू आणि सक्सेस पार्टीला भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आणि पुढच्या मटा सन्मान. नक्कीच.